राम कृष्ण हरी जय जय 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 राम हरी 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 संत चरण रज लागता सह
रज लागता सहज वासनेचे बीज झळून जाय मग राम नामे उपजे आवडी सुख घडो घडी वाढू लागे कंठी प्रेम दाटे नैनी नीर लोटे हृदयी प्रगटे नामरूप मग राम नामे उपजे आवडी सुख घडो घडी वाढू लागे तुका म्हणे साधन सुलभ गोमटे परी उपतिष्ठे पूर्व पुण्य मग राम नामे उपजे आवडी सुख घडो घडी वाढू लागे रोगान शेषान पहंस दुष्टान रुष्टा तो कामान सकलान अभिष्टान त्वामाश्रितानां न विपन्नराणां त्वामाश्रिता ह्याश्रयता प्रयान्ति समचरण सरोजं सान्द्र नीलाम्बुदाभं जघन निहित पानिं मंडनं मंडनानां तरुण तुलसीमाला कंधरं कंजनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि। ज्या भावनेनं ज्या श्रद्धेनं ज्या निष्ठेनं आपण ह्या सभा मंडपामध्ये एकत्र आलात त्या भावनेला त्या श्रद्धेला या ठिकाणी आमचं वंदन आहे। आज ही द्वादशी पर्वकाळ आहे, लक्षात ठेवा। एकादशीला जेवढं महत्व असतं वारकरी संप्रदायाला द्वादशी तिथीला तेवढं महत्व आहे आणि द्वादशी हा पर्वकाळ आहे, लक्षात ठेवा। आणि या पर्वकाळाच्या निमित्तानं आपल्याला थोडीशी सेवा सद्गुरू निमराज महाराजांच्या चरणी समर्पित करायची आहे। सेवेकरता जो अभंग निवडलेला आहे हा जगद्गुरु तुकोबरायांचा अभंग आहे। अभंगामधील प्रतिपाद्य विषय असा आहे, जगद्गुरु तुकोबराय असं म्हणतात की संतांचं रजकण सहज जरी लागलं, संत चरण रज लागता सहज वासनेची बीज जळून जाय। ही वासना आहे ना, वासना ही वासना जन्मजन्मांतरामध्ये आपल्या बरोबर राहते, लक्षात ठेवा। एका जन्मामध्ये वासना नष्ट होत नाही हो। आणि ह्या वासनेमुळे जन्माला यावं लागतं। जन्म घेणे लागे वासनेच्या संगी। ही वासना जन्माला कारण आहे, ही वासना दुःखाला कारण आहे, ही वासना जन्मजन्मांतरामध्ये आपल्या बरोबर राहत असते, लक्षात ठेवा। जशी अंत काळाला जशी वासना होते ना तसा जन्म मिळतो, लक्षात ठेवा। अंते या मती सा गती। अंत काळाला जी आपली वासना निर्माण होत असते, अंत काळाला मग कुणी असे फक्त मानव म्हणजे ह्या योनीमध्ये आपण अंडज जारज स्वेदज उद्भिज या चार खाणीमध्ये जो कुणी आहे आणि अंतकाळाला जी वासना निर्माण होती ती वासना जन्माला जो पूर्वजन्म आहे त्या पूर्वजन्माला ती वासना कारण असते, लक्षात ठेवा। याचं चिंतन पंचदशीमध्ये करत असताना विद्यारण्य स्वामीजी करतात ही वासना दुःखाला कारण आहे। वासनेचा संग होय अंतकाळी तरी वासनेचा संग होय अंतकाळी हो तरी तपोबळी जन्म। तो जन्म यावा, त्या जन्माला जावं लागतं, लक्षात ठेवा। याच्यावर उदाहरण सांगत असताना आमच्या धर्मसंस्कृतीमध्ये अशी उदाहरणं आहेत, आपल्याला सर्वांना ज्ञात असलेले एक उदाहरण सांगतो हो। जडभरत नावाचा राजा जडभरत, त्या भरतामुळे आपल्या देशाला भारत हे नाव पडलं गेलं। एवढं वैभव संपन्न किंवा एवढं वैभव सर्व असताना तो राजा सर्व संघ परित्यक्तवा, सर्व संघाचा त्याग केला, सर्व राजवैभवाचा त्याग केला आणि गंडकी नदीच्या तीरावर एक पर्णकुटी बांधली, पर्णकुटी। आणि त्या पर्णकुटीमध्ये तप करू लागला, साधना करू लागला। मानवानं शास्त्रानं सांगितलं ब्रह्मचर्य वानप्रस्थ म्हणजे ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ आणि संन्यास अशी आश्रम व्यवस्था आमच्या धर्मसंस्कृतीमध्ये आहे। ब्रह्मचर्य 1 ते 25 घोकावी अक्षरे, गृहस्थ जोडोनिया धन उत्तम व्यवहारी, वानप्रस्थ 50 नंतर आणि नंतर संन्यास। ही आश्रम व्यवस्था आहे, लक्षात ठेवा।
ही आश्रमी व्यवस्था आपल्या शास्त्रामध्ये हो चातुर्वर्ण्यमय सृष्टम गीता वाचा म्हणजे तुमच्या लक्षामध्ये येईल की भगवंतानं केलेलं नियोजन आहे. लक्षात ठेवा, शास्त्रानं केलेलं नियोजन आहे. आणि म्हणून त्या अनुषंगानं हा अरण्यामध्ये गेला. लक्षात ठेवा, तप करण्याकरता गेला, सर्व सोडलं आणि तप करण्याकरता वासना सांगतो तुम्हाला, वासना. आणि तप करण्याकरता गेल्यानंतर खूप तप तो करू लागला, छान अशी साधना करू लागला. रोज सकाळी 4 वाजता ब्रह्ममुहूर्तावर 3:30 पावणे 4ला तो उठायचा. ब्रह्ममुहूर्तावर गंगेमध्ये स्नान करायचा, अर्घ्य वगैरे द्यायचा, सूर्यनारायणाची उपासना करायचा, जो गुरुदेवांनी मंत्र दिला त्या मंत्राचा जप करायचा. आणि ही साधना त्याची चालू होती. खूप वर्ष झाली. एक दिवस असा तो गंगेच्या किनारी गेल्यानंतर हो वासना सांगतो, वासना गंगेच्या किनारी गेला. आणि गंगेच्या किनारी गेल्यानंतर एक हरिण पाणी पिण्याकरता आलं होतं. हरिण. आणि हरिण पाणी पिण्याकरता आल्यानंतर हरिण पाणी पिऊ लागलं, पण तिकडून सिंहाची गर्जना आली. आणि सिंहाची गर्जना आल्यानंतर हरिण अतिशय भित्रा प्राणी आहे. हरिण भयभीत, जसा ससा असतो तसा हरिण अतिशय घाबरणारा प्राणी. हरिण भयभीत. ती गर्भवती हरिणी होती, ती गर्भवती होती. आणि त्या सिंहाच्या आवाजाच्या डरकाळीनं किंवा तिच्या कशाच्या आवाजानं ती भयभीत झाली हरणी. आणि तिचा उदरस्थ शिशु, तिच्या उदरामध्ये जो बालक किंवा उदरामध्ये जो शिशु होता तो पाण्यामध्ये पडू लागला. पाण्यामध्ये, नदीमध्ये. दया आली. काय आली? दया आली. आणि ती दया आल्यानंतर त्या पाडसाला उचललं आणि उचलल्यानंतर आपल्या पर्णकुटीमध्ये आणलं. हात जोडून सांगतो, कधी कधी दया सुद्धा घातकच असते. लक्षात ठेवा. हाताला बोटाला धरायला, एखाद्याच्या बोटाला धरावं तो पार आपल्या कधी गळ्यापर्यंत तो कळत नाही. लक्षात ठेवा. एखाद्याच्या बोटाला धरलं की तो बोटापर्यंत राहतो का? तो गळ्यापर्यंत येतो. आणि ज्यांनी दया केली, पुढचं तुम्हाला माहिती मी सांगत नाही. दया पण घातकच असते. लक्षात ठेवा. दया निर्माण झाली आणि अहो ते पाडस इतकं गोंडस होतं, फुलं आणायला गेलं की मागं मागं जायचं. कुश आसन असायचं, त्या कुश आसनावर ध्यानस्थ बसले तर ते पण तसं बसायचं, मांडीवर येऊन बसायचं. जप करायला लागले तिथं बसायचं. लळा लागला. आता लक्षात घ्या, अंतकाळाला सर्व राज्य सोडलं, मुलं सोडली, वैभव सोडलं, सर्व सर्व सोडलं. आणि मरता मरता त्या भरताला असं वाटलं, मी मेल्यानंतर या हरणाचं काय होईल, याचं काय होईल. अरे तू सर्व सोडले ना, याची तुला चिंता आहे? एक जन्म वायाला गेला, पुढचा जन्म हरणीच्या गर्भाला जावं लागलं. लक्षात घेवा. जडभरत राजा हरणी गर्भा गेला, काला तो घातला वासनीचा, काला तो घातला वासनीचा. जडभरत राजा हरणी गर्भा गेला, काला तो घातला वासनीचा, काला तो घातला. जडभरत राजा हरणी गर्भा गेला, घाला तो घातला वासनेने. वासना आली. वासना आपल्याला वासना सांगायची. लक्षात ठेवा. हो. संत चरण लज लागता सहज वासनेचे बीज. बीज आहे. लक्षात ठेवा. ते जळत नाही. काही काही बीज असे आहेत. लक्षात ठेवा. किती औषध मारा, ते जळतच नाही. आपण शेतकरी आहोत. दरवर्षी आपल्याला सर्वांना शेताचा अनुभव आहे. येतात की नाही? काही प्रयत्न करा, अशी बीज आहेत. लक्षात ठेवा. येतातच. जळत नाही, मरत नाही, काहीच नाही होत नाही त्यांना. लक्षात ठेवा. तशी वासना आहे. लक्षात ठेवा. वासना. एक जन्म वायाला गेला आणि हरणी गर्भामध्ये जावं लागलं. लक्षात ठेवा. अजून एक शास्त्रामध्ये उदाहरण, एक ऋषी होते, शुद्ध ऋषी होते. खूप तपसाधनं केली त्या ऋषींनी. आता भगवंताची प्राप्ती, भगवंत त्या ठिकाणी भेटणार, भगवंताची प्राप्ती होणार, इतकी साधना केली त्या ऋषीनं. आणि मोठे शिष्य होते, शिष्य परिवार होता त्या ऋषींकडे. वासना सांगतो तुम्हाला. वासना
आणि आता शिष्य परिवार वाढल्यानंतर प्रत्येकाच्या आयुष्याची मर्यादा आहे. त्या ऋषीचं आयुष्य गलितगात्र झालं, आयुष्य एकदम शेवटच्या क्षणाला आलं आयुष्य. आणि एक शिष्य असा होता, त्या शिष्यानं गुरूंसाठी गुरुपौर्णिमेला एक जोडा आणला. जोडा कळतो का? जोडा, हा, आपल्या भाषेत चप्पल. आणि इतकी सुंदर चप्पल आणली आणि ती त्या ऋषींना दिली. ऋषींनी तिथं अडकून ठेवायला सांगितले, एका जिथं राहत होते तिथं ठेवायला सांगितले. अंतकाळ जवळ आला. आता शरीरातून प्राणाचं उत्क्रमण होणार, शरीरातून प्राण निघणार आणि दिव्य लोकाची प्राप्ती होणार. पण वासना तिथे आली, लक्षात ठेवा. वासना अशी निर्माण झाली की मनातल्या मनात ते म्हणू लागले, ऋषी शिष्यानं जोडा चांगला आणला पण घालता आला नाही. शिष्यानं वस्तू चांगली आणली पण तिचा उपभोग करता आला नाही. पुढचा जन्म रोहिदासांच्या रूपाने यावं लागलं. संत रोहिदास, पुढचा जन्म रोहिदासाचा आला. वासना, ही वासना जन्माला घालत असते, लक्षात ठेवा. आणि ही वासना जन्मांतरामध्ये आपल्या बरोबर असते, लक्षात ठेवा. मग परमार्थ करायचा कशासाठी, लक्षात ठेवा. काहींना वाटतं की आपल्याला काही कशाची आवश्यकता नाही, परमार्थ कशासाठी करायचा. ही वासना आपली ना, ही वासना नष्ट होण्याकरता हा परमार्थ करायचा असतो. जगदूत तुकोबाराय असं सांगतात. आणि ही वासना नष्ट होण्याचं सामर्थ्य फक्त संतांच्या चरणरजाकडे किंवा संतांच्या चरणाजवळ आहे, लक्षात ठेवा. म्हणून महाराज म्हणतात, संत चरण रज लागता सहज संतांचं चरण किंवा सहज संतांचं रजकन लागलं. सेविलिया संत चरण तीर्था, सेविलिया संत चरण तीर्था, तीर्थे पायवनी ओढविती माथा, सुर नरसूर वंदिती तत्वता. हे संत चरण रज असे आहेत, लक्षात ठेवा. म्हणून या ठिकाणी या रजककणाची महती खूप मोठी आहे आणि हे रजककण खूप दुर्लभ आहेत, लक्षात ठेवा. सर्व काही जीवनामध्ये गोष्टी. म्हणून नामदेव महाराज जर पुढे चालत असतील तर भगवान मागे चालायचे, लक्षात. नामयाचे पाठी चाले केशिराज, लागावया रज चरणीचे किंवा देव इच्छी रज चरणीची माती, धावत चालती मागे मागे. संत पुढे चालले की देव त्यांच्या माग माग जातात, कारण यांचं एखादं रजककण आपल्याला लागावं. त्या रजककणामध्ये महत्व आहे, लक्षात ठेवा. आणि म्हणून हे रजककण लागता सहज वासनेचे बीज. एकदा गोस्वामी तुलसीदास रामचरित मानसामध्ये असं लिहिता, वासना सांगतो, संत चरण रज सांगतो, रजककण. या रजककणाला किती महत्व आहे, संतांच्या रजककणाला. खूप उदाहरण आहे शास्त्रामध्ये. रामचरित मानसामध्ये एक असा प्रसंग येतो, भगवान प्रभू रामचंद्र आपल्या वनवासाच्या पूर्ण काळामध्ये 14 वर्षाचा प्रभू रामचंद्रांना वनवास होता. आणि या 14 वर्षाच्या वनवासामध्ये प्रभू रामचंद्र 11 वर्ष फक्त चित्रकूट ह्या पवित्र भूमीमध्ये होते, लक्षात घ्या. चित्रकूटाच्या पवित्र भूमीमध्ये होते प्रभू रामचंद्र 11 वर्ष. मग 3 वर्ष नंतर फक्त परमात्म्यानं, पण 11 वर्ष त्या चित्रकूटाच्या सर्व परिसरामध्ये प्रभू भ्रमण करत होते. हो. आणि मग मोठं वर्णन आहे रामचरित मानसामध्ये. आणि एक दिवस चित्रकूट पर्वतावर किंवा चित्रकूट त्या भूमीमध्ये प्रभू रामचंद्र चालत असताना मुक्ती, ज्याला आपण मोक्ष म्हणतो, मोक्ष मुक्ती, ज्या मुक्तीसाठी तुम्ही आम्ही सर्व प्रयत्न करतो, ती मुक्ती हात जोडून प्रभू रामचंद्रांजवळ उभी राहिली. आणि प्रभू रामचंद्रांना तिने प्रार्थना केली, चित्रकूट के शैल में, चित्रकूट के शैल में मुक्ति पड़ी बिलखाय, मुक्ति कहे रघुनाथ से मेरी मुक्ती बताय. म्हणजे मुक्ती, रघुनाथ म्हणजे परमात्म्याला असं म्हणू लागले की माझी मुक्ती केव्हा होणार. अशा चौपाया रामचरित मानसामध्ये आहेत. मुक्ती म्हणू लागले की प्रभू मी जगाला मुक्त केलं, पण माझी मुक्ती कधी होणार, मला रजककण सांगायचं आहे. तेव्हा प्रभू रामचंद्रांनी त्या मुक्तीला सांगितलं, पडी रहो इस शैल में. शैल म्हणजे पत्थर, म्हणजे पाषाण, दगड, दगड त्याला शैल म्हणतात संस्कृतमध्ये. पडी रहो इस शैल में साधू संत चली जा. आशीष तू इथं पडून राहा. या रस्त्यानं
एक दिवस ज्ञानेश्वर महाराज येतील, या रस्त्याने एक दिवस संत निमराज महाराज येतील, या रस्त्याने एक दिवस जगद्गुरु तुकोबरा येतील. आणि ज्या दिवशी त्यांचं रजकन तुला लागेल, पडी रहो इस शैल में साधु संत चली जाय, उडी उडी रज मस्तक पर सहज मुक्ती हो जाय. मुक्तीची सुद्धा मुक्ती होऊ शकते संतांच्या रजकनानं. म्हणून महाराजांनी सांगितलं, संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळून जाय. आणि मग त्याचा परिणाम काय होतो, अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये महाराज, मग राम नामे उपजे आवडी, मग राम नामे उपजे आवडी. मग राम नामे उपजे आवडी, मग राम नामे उपजे आवडी, सुख घडो घडी वाढू लागे. मग रामनामामध्ये आवड निर्माण होते, लक्षात ठेवा. तशी रामनामामध्ये आवड निर्माण होत नाही, लक्षात ठेवा. तशी आवड निर्माण होऊ शकत नाही. संतांच्या मुखातून जर रामनामाचा उपदेश किंवा संतांच्या मुखातून जर ती वाणी आलेली असेल तरच त्याला महत्व आहे, लक्षात ठेवा. अन्यथा त्याला महत्व नाही. ते नामचिंतन. मग आता नामचिंतन कोण करत नाही, लक्षात ठेवा. इथं बसलेले सर्वच जण नामचिंतन करतात की नाही, का नाही करत? आम्ही सकाळी उठल्यानंतर कमीत कमी खूप थकल्यानंतर सुद्धा बसताना म्हणतो राम राम राम, उठताना म्हणतो. करतो की नाही आपण नामचिंतन? बसताना उठताना हो करतो. नामचिंतन कोण करत नाही जगामध्ये? पण लक्षात ठेवा, ज्या नामानं ध्रुवबाळाचा उद्धार झाला, ज्या नामानं प्रल्हादाचा उद्धार झाला, हो, प्रल्हाद नारद पुंडरीक व्यासांबर शुक शौनक, हे द्वादश भक्त सांगत असताना सांगितलं प्रल्हाद नारद पुंडरीक. जे पुंडलिक राय आहेत आपले, आता ज्या पुंडलिकानं त्या पांडुरंगाला विटेवर उभं केलेले, लक्षात ठेवा. योगी झाली 28. प्रल्हाद नारद पुंडरीक व्यास अंबरीश शुक शौनक, शुकाचार्य शौनक सनकादिक यांनी जी नामचिंतन किंवा यांनी जी नामचिंतनाची साधना केली, जिस नाम से ध्रुव प्रल्हाद तरे, ओ नाम, ते नामचिंतन. आणि ते नामचिंतन संतांच्या मुखातून यावं लागतं, लक्षात ठेवा. जोपर्यंत संतांच्या मुखातून ते नामचिंतन येत नाही तोपर्यंत मानवी जीवनामध्ये उत्कर्ष होत नाही. याला उदाहरण सांगत असताना तुम्हाला उदाहरण सांगतो. बंदुकीची गोळी असते, बंदुकीची गोळी. बंदुकीची गोळी जर हातामध्ये घेतली आणि हातामध्ये घेऊन जर फेकून मारली तर माणूस मरेल का? म्हणजे मारू नका या मतात नाही. पण एक उदाहरण तुम्हाला सांगितलं. बंदुकीची गोळी ते मरण्याकरता ती बंदुकीतूनच यावी लागते. हाताने मारून जमणार नाही. प्राण्याला कोणाला हाताने मारून त्याचा उपयोग नाही. तसं नामचिंतन हे संतांच्या मुखातूनच यावं लागतं, सद्गुरूंच्या मुखातून यावं लागतं. अन्यथा त्या नामचिंतनाचा उपयोग होत. मग राम नामे, मग राम नामे. पूर्वीचे शेतकरी चाड्याच्या मुखातून बीज जमिनीमध्ये गेल्यानंतर ते बीज ज्यावेळेस येत होतं त्याला दाना भरायचा, लक्षात ठेवा. हे शब्द ज्ञानोबारायांच्या ज्ञानेश्वरीमध्ये आहेत, लक्षात ठेवा. चाड्याच्या मुखातून बीज जमिनीमध्ये जावं लागतं. तसंच नामचिंतन करत असताना नामचिंतन, अधिकारी व्यक्तीचं नामचिंतन किंवा ही जी आहे ही साधना ही संतांच्या मुखातून यावी लागते. म्हणून महाराजांनी सांगितलं मग रामनामी. हो, मग रामनामामध्ये आवड निर्माण होते, लक्षात ठेवा. आणि एकदा आवड झाली की सवड आपोआप. बरोबर आहे की नाही? आवड असल्यानंतर सवड मिळते की नाही? आवड पाहिजे. आणि आवडच नसेल, आधीच हौस, पुढचं तुम्ही म्हणा. हौस होते म्हटले कीर्तनाला जायचे, पण पाऊस आला मग मी घरीच बसतो. आवड लागते, लक्षात ठेवा.
महाराज आवड असल्याशिवाय त्या गोष्टी पुढच्या होत नाही. लक्षात घ्या. किती प्रमाण आवडीने व्हावे. हरिनाम घेसी तुझी चिंता त्याची सर्व आहे, नको खेद करू कोणत्या गोष्टीचा. आवड निर्माण होणं महत्वाचे. लक्षात. आवडे ते वृत्ती किरीटी असे शब्द ज्ञानोबरायांचे. जी वृत्ती किंवा जी ती आवड आधी अंतःकरणामध्ये निर्माण व्हावी लागते. लक्षात घ्या. मग ते वाचा दिठी करासिये, मग ती वाणीमध्ये येते, मग ती दृष्टीमध्ये येते, मग ती हातामध्ये पायामध्ये. आधी आवड निर्माण व्हावी लागते कोणत्याही पदार्थाविषयी. हो, पंढरीला जायची आधी आवड निर्माण व्हावी लागते. मग आवड निर्माण झाली की तो आपोआप पिशवी भरायला आदेश देतो हातांना. आपोआप हात पिशवी भरायला, पिशवी म्हणजे आपली जी काही वळकटी वगैरे ती भरायला सुरुवात करतात. पायाला आदेश देतं अंतःकरण, आता चाललं पाहिजे, पाऊले चालती. पण आधी जर आवडच नसेल तर नुसतं मला गेलं पाहिजे, मला गेलं. पिशवी भरली का, वळकटी बांधली का, ताक तांबे घेतले का, नाही नुसतं गेलं पाहिजे. असं असं याला काही उतल. आधी आवड निर्माण झाली पाहिजे. लक्षात घ्या. म्हणून ज्ञानोबरायांची ओवी, आवडी ते वृत्ती किरीटी, आधी मनवणीची उठी, आणि मग ते वाचा दृष्टी करासिये. मग ते दृष्टीमध्ये येत आधी. लक्षात ठेवा. मग ती वाणीमध्ये येते, मग ते हातामध्ये, सर्व इंद्रियांमध्ये ते होत असतं. लक्षात ठेवा. मग रामनाम उत्पन्न होत असताना सुद्धा अशीच साधना सांगितली. लक्षात ठेवा. मग रामनामी उपजे आवडी. हो, आणि मग आवड निर्माण झाली, रामनामाची साधना वाढली की सुख घडोघडी वाढू लागी. मग सुखाची अनुभूती आपोआप होत जाते. लक्षात ठेवा. त्याला सांगण्याची गरज नाही. लक्षात ठेवा. मग सुख घडोघडी वाढू लागी. आणि भक्तीची सर्वोत्कृष्ट अवस्था काय असते, नामचिंतनाची सर्वोत्कृष्ट स्थिती काय असते, ती स्थिती महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये सांगतात. कंठी प्रेम दाटे नैनी नीर कंठी प्रेम दाटे, कंठी प्रेम दाटे नैनी नीर लोटे, हृदयी प्रगटे रामरूप तुम्हा नामरूप. मग राम नामे उपजे आवडी, घडोघडी वाढू लागी. कंठ सद्गदित होतो, अष्टसात्विक भाव निर्माण होतात. लक्षात ठेवा. हे नामचिंतन घेत असताना अष्टसात्विक भावाची उत्पत्ती होते. लक्षात ठेवा. ते प्रभूचं नाव घेत असताना. महाराज देवासाठी असा साधा प्रश्न हो, एकदम साधे साधे प्रश्न आहेत आपल्या जीवनामध्ये. आपण सर्वजण इथं बहुश्रुत आहात. प्रत्येकाचा अधिकार मोठा आहे. इथं कोणाचा अधिकार काय असेल काय सांगता येत नाही. लक्षात ठेवा. कोण पुण्य कोणा गाठी, कोणाचा अधिकार काय असेल. शास्त्रामध्ये असं सांगितलं, स्त्रीस्य चरितम पुरुषस्य भाग्यम देवो न जानाति कुतो मनुष्य. देवाधिकांना सुद्धा सांगता येत नाही. लक्षात ठेवा. हो, कोणाचं भाग्य काय असतं, कोणाच्या पायामध्ये काय असतं, कोणाच्या हातामध्ये काय असतं, कोणाचं भाग्य कसं असतं. देवो न जानाति कुतो मनुष्य. देवाधिकांना सुद्धा ते नाही सांगता येत. लक्षात ठेवा. हो, म्हणून अष्टसात्विक भाव. साधा प्रश्न तुम्हाला सांगत होतो. आपण प्रापंचिक वस्तूसाठी, प्रत्येक व्यक्ती, आपण तुम्ही आम्ही सर्वजण प्रापंचिक वस्तूसाठी आपण कितीतरी वेळ रडलो असेल की ही वस्तू मिळत नाही, ही वस्तू मिळत नाही, ही वस्तू मिळत नाही. रडलो की नाही आपण? रोजच रडतो. प्रापंचिक वस्तूसाठी कोण रडत नाही जगामध्ये. पण प्रामाणिकपणानं मला सांगा, देवानं कृपा करावी, सद्गुरू निमराज महाराजांनी कृपा करावी म्हणून कोणी रडलं का आतापर्यंत? सांगा. संतांसाठी रडावं लागतं, देवासाठी रडावं लागतं. पुसावीसी हीच वाटी जी जी भेटे तयासी. जगद्गुरु तुकोबाराय पंढरीच्या वाटेनं वारकरी चालले ना. हो, त्या वारकऱ्यांना विचारू लागले जगद्गुरु तुकोबाराय,
प्रत्येकाला विचारलेले, देव कृपा करील, देव माझ्यावर कृपा करील का सांगा. हो, ज्ञानोबराय सुद्धा देवासाठी वेडे झालते, लक्षात ठेवा. ज्ञानोबरायांनी तर माणसांना विचारलं नाही, ज्ञानोबरायांनी कावळ्याला विचारलं, पहिलं तो गे काऊ कोकताही शकून गे माये सांगता. ए शकून, तू शकून सांग. पूर्वी शकून अपशकून असायचे, लक्षात ठेवा. कावळ्याला विचारतात माझे ज्ञानोबराय, अरे तू सांग. पाहुणे पंढरीराव घर कैती. पाहुणा पंढरीनाथ परमात्मा पाहुणा म्हणून माझ्या घरी कधी आहे. कावळ्याला ते ज्ञान आहे, लक्षात ठेवा. हो, मग कावळ्याला विचारलं माऊलींनी, आणि तू जर मला हे सांगितलं तर महाराज म्हटले, दुधे भरून वाटी लाविल तुझे ओठी. माऊली तिथे थांबले नाही. माऊली म्हणले, मी सोन्याचं पैंजण करेन तुझ्या पायामध्ये. काय माऊलींची शब्द रचना आहे, माऊलींची काय भाषा आहे. प्रमेय काय असावा, सिद्धांत काय असावा आणि दृष्टांत काय असावा, हे जर तुम्हाला पाहिजे असेल तर माझ्या ज्ञानोबरायांना विचारा, लक्षात ठेवा. ज्ञानोबरायांनी हे सांगितले, लक्षात ठेवा. हे ज्ञानोबराय सर्व सांगतात. ज्ञानोबराय देवासाठी वेड व्हावं लागतं, देवासाठी त्याग करावा लागतो, लक्षात ठेवा. देवासाठी अवघे रानोरान कल्पतरू, सोन्याचे पर्वत करवती पाषाण, अवघे रानोरान कल्पतरू, प्रिय दुर्लभ विठोबाचे पाय, तेथे उपाय. हे जे उपाय आहेत ना, हे परमात्म्याच्या प्राप्तीसाठी हे सर्व उपाय आहेत, लक्षात ठेवा. म्हणून अष्टसात्विक भावाची उत्पत्ती होते. हे संतांच्या मुखातून हे रामचिंतन एखाद्या सद्भक्तानं केलं तर महाराज सांगता, हो, कंठी प्रेम दाटे, कंठ सद्गदित होतो. प्रेम असं दाटून येतं, कंठी प्रेम दाटे, नैनी नीर लोटे, आणि डोळ्यामध्ये आशवांच्या धारा येतात, लक्षात ठेवा. हो, नेत्री अश्रूंची धारा, कोठे रोमांच शरीरा. नेत्र म्हणजे डोळे, डोळ्यामध्ये आसव येतात, अश्रूंच्या धारा येतात, लक्षात ठेवा. नेत्री अश्रूंची धारा, कोठे रोमान. हे अष्टसात्विक भावामधला रोमांच हा एक भाव आहे. याच साहित्यामध्ये रस 8 प्रकारच्या रसाचं चिंतन करत असताना, हो, खूप सुंदर चिंतन केलं साहित्यामध्ये. म्हणून हे अष्टसात्विक भाव भक्ती करत असताना हे अंतःकरणामध्ये उत्पन्न होत असतात, लक्षात ठेवा. आणि मग त्याचं चिंतन महाराज करतात. कंठे प्रेम दाटे, नैनी नीर लोटे, आणि हृदयामध्ये, हो, हृदयामध्ये ते नाम किंवा हृदयामध्ये त्या भगवंताची तुम्ही आराधना करता, ज्या संतांची तुम्ही आराधना करता, त्या संतांचं रूप त्या हृदयामध्ये प्रगट होतं, लक्षात ठेवा. जो त्या भक्त किंवा तो भक्त ज्या कोटीचा आहे त्याचं रूप त्याच्या हृदयामध्ये प्रगट होतं. कंठे प्रेम दाटे, नैनी नीर लोटे, हृदयी प्रगटे. हो, ते नाम, ते रूप, जे रूप आहे, कसं रूप आहे ते रूप आपल्या हृदयामध्ये. तुम्ही ज्ञानोबरायांची भक्ती करता तर ज्ञानोबरायांचं रूप तुमच्या हृदयामध्ये प्रगट झालं पाहिजे. तुम्ही निमराज महाराजांची भक्ती करता तर निमराज महाराजांचं रूप तुमच्या हृदयामध्ये प्रगट झालं पाहिजे. तुम्ही शाक्त असा, वैष्णव असा, हो, तुम्ही गाणपत्य असा, कोणत्याही देवाची तुम्ही आराधना करा. आपला तुम्हाला हे नाही की ह्या कोणत्याही देवाचे तुम्ही भक्त असू द्या. काही वैष्णव आहे, हो, काही शैव आहे, काही शाक्त आहे, हो, काही फक्त गाणपत्य आहेत, लक्षात ठेवा. पण ज्या देवाची तुम्ही आराधना करताना, ज्या देवाचं तुम्ही काय करता, ध्यान करता, ज्या देवाचं तुम्ही नामचिंतन करता, त्या देवाचं रूप आपल्या हृदयामध्ये प्रगट झालं पाहिजे. तर त्याला साधना म्हणतात, अन्यथा नाही म्हणत, लक्षात. ती साधना आहे, लक्षात ठेवा. ती परमार्थातील साधना आहे. मग कंठे प्रेम दाटे, नैनी नीर लोटे, हृदयी प्रगटे नामरूप, मग राम नामे उपजे आवडी, सुख घडोघडी वाढू लागे. हे सर्व सोपं आहे, पण कशा पद्धतीने हे यावं लागतं. महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणात, तू कामने साधन सुलभ गोमती, तुकोबराय असं सांगतात. ह्या तीनही चरणांचा आशय घेऊन सांगतात महाराज की हे सर्व होत असताना हे साधन आहे. नामचिंतन हे साधन आहे. साध्याची प्राप्ती करण्याकरता साधन असावंच लागतं. नामचिंतन हे काय आहे? साधन आहे. आणि साध्य आपला ईश्वर आहे. मग ईश्वरापर्यंत जाण्यासाठी साधन हे करावंच लागतं, लक्षात ठेवा. जसं पंढरपूरला यायचंय, तुम्ही कशानेही येऊ शकता, परंतु पायी येणं, वाहनानं येणं,
ज्याची जशी काय आहे हो ही अनंत साधनं आहेत. मग कोणत्या साधनानं जायचं ती आपली बुद्धी लक्षात ठेवा. म्हणून ही ईश्वरापर्यंत जाणारी जी अनंत साधनं आहेत अनंत त्या साधनेमध्ये नामचिंतन ही एक साधन आहे लक्षात ठेवा. म्हणून महाराज म्हणले तो का म्हणे साधन सुलभ आहे हो पण शहाणा तो धनी तो का म्हणे सोपे आहे सर्वाहुनी. हरिपाठामध्ये आपण म्हणतो की नाही शहाणा तो धनी घेतो जो काय आहे त्यातला जाणकार आहे. सोपही आहे सुलभही आहे. काही काही सोपं नसतं काही काही सुलभ नसतं लक्षात ठेवा. बाकीची साधनं सोपी नाही. ज्ञान साधना सोपी नाही. जया ज्ञाना लागी ज्ञान साधना सोपी नाही. योग साधना सोपी नाही. कोणती साधना जगामध्ये सोपी नाही पण ही नामचिंतनाची साधना ही सोपी आहे. आता तुम्ही म्हणा ही सोपी आहे म्हणजे का बरं ही सोपी आहे तर हे नामचिंतन कोणीही करू शकतं लक्षात ठेवा. यारी यारी लहान थोर याती भलती नारी नर करावा विचार न लगे चिंता कवनासी. ज्ञान संपादन करण्याकरता किंवा ती जे वाचण्याकरता काही काही माणसं म्हणतात आम्हाला वेद वाचण्याचा अधिकार नाही आम्हाला हे गुरुचरित्र अहो त्यातले शब्द तुम्हाला ते फोड करता नाही आली ते वेदाचे अक्षर तुम्हाला अधिकार नाही म्हणजे ते तिथपर्यंत आपली बुद्धी चालत नाही म्हणून अधिकार नाही लक्षात ठेवा. ते आलं पाहिजे ना नाहीतर मग अर्थाचा अनर्थ होऊन त्याचा काही फायदा होत नाही लक्षात ठेवा. पण नामचिंतन घेत असताना महाराजांनी सकळाशी इथे आहे अधिकार कलियुगी उद्धार. कलियुगामध्ये उद्धार करण्याकरता ही साधना आहे लक्षात ठेवा. सोपं आहे कुणी घेऊ शकतं. नामचिंतन असं आहे लक्षात ठेवा हो. ह्या नाम खूप विशेष आहे कलियुगामध्ये नामचिंतनाचं. यानं धर्मीही पावन होतो अधर्मीही पावन होतो हो. धर्मी तर होणारच पण अधर्मी सुद्धा नामचिंतनानं पावन होतो. अपिचेत सुदुराचार भजते मामनन्य भा. नामे पावन धर्मा धर्म नाम परब्रह्म वेदार्थे. नामानं धर्मीही पावन झालेले आहेत आणि नामानं अधर्मीही पावन झालेले आहेत. म्हणून महाराज म्हणतात तो का म्हणे साधन सुलभ गोमटी. गोमट पण आहे सुलभ आहे सोपं आहे पण परी उपदिष्टे पूर्व पुण्य असेल तर याच्यामध्ये रती मती बुद्धी पूर्व पुण्याने होत असते लक्षात ठेवा. म्हणून तुम्ही सर्वजण पुण्यवान आहात यात काही शंका नाही लक्षात ठेवा. जर तुम्ही पुण्यवान नसता तर इथपर्यंत आलाच नसता. इथं आलाच म्हणून तुम्ही सर्व पुण्यवानच आहात लक्षात ठेवा. तुम्ही सर्वजण पुण्यवान आहात लक्षात ठेवा. म्हणून ही साधना अजून आपण दृढ केली पाहिजे फक्त लक्षात ठेवा. आपली धरसोड 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 चालते लक्षात ठेवा. पण धरसोड धरसोड करू नका लक्षात ठेवा. तो का म्हणे साधन सुलभ गोमटी परी उपदिष्टे पूर्व पुण्य मग राम नामे उपजे आवडी सुख घडो घडी वाढू लागे. झालेली सेवा प्रभू पांडुरंगाच्या चरणी सद्गुरू निमराज महाराजांच्या चरणी आणि या ठिकाणी आपले सर्व श्रोते मंडळी गुरुजन गायक वादक या ठिकाणी सुंदर या ठिकाणी सर्वांनी आपले सुरेश महाराज असतील दादा महाराज असतील सुदाम महाराज असतील बाळासाहेब असतील हे गायकवाड सर्व सगळंच टाळकरी संतोषराव असतील तामाने असतील वाघमारे असतील. चला टाळकरी गेली तरी पण आपले एवढे टाळकरी उभे राहिले वा वा. आता कसं होईल आता कसं अरे कसं होईल काय निमराज महाराज सगळं करून घेणार लक्षात घ्या. काय होत नसतं लक्षात घ्यावा हो. तुम्ही सर्वजण उभे राहिले बरेच जण टाळकरीच नाही बरोबर टाळकरी हो. म्हणून ही सर्व गोष्टी होत असतात लक्षात ठेवा हो. करणारे महाराज आहेत आणि आपले सर्वांचे मार्गदर्शक या ठिकाणी चंद्रकांत महाराज त्यांना मनापासून धन्यवाद देतो. सर्व वारकऱ्यांना मनापासून धन्यवाद देतो. आणि तुम्ही आता चालणं कमी झालं असं अजिबात म्हणू नका. माणसं फिरून फिरून एवढे दमली नाही दादा तुम्हाला अहो ते चालणं बरं एवढे गावात नसते इथं आला दुसरा आला ते पाहिलं की हा परत लगेच तो बसला की हा उठतोय. खो खो सारखी गंमत झाली खो खो सारखी. आणि तो पण कशासाठी बसतोय तुम्हाला सांगतो गंमत हे ना ह्या पिशव्याला राखल तो बस मी जाऊन येतो मी आलो की तू बस. असली माणसं आता दमलेली आहेत लक्षात ठेवा.
म्हणजे ते चालणं बरं, एवढी माणसं सगळे दमलेली आहेत. मग मी तुमच्या भावनांचा विचार करून झालेली सेवा प्रभू पांडुरंगाच्या चरणी, सद्गुरू महाराजांच्या चरणी समर्पित करतो आणि या ठिकाणी सेवेला पूर्णविराम देतो. ज्ञानेश्वर हरे हरे पंढरीनाथ